मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा धुळा उडालेला आहे आणि न भूतो न भविष्यती कल्पनाही केलेली नसेल. BJPच्या सीटांनी म्हणजे लागलेली सीटं आलेले निवडून उमेदवार जर पाहिले तर आज खरोखर सगळ्यांना मान्यच करावं लागेल की BJP एक नंबरचा पक्ष आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही सत्य तपासायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की आज साक्षात शिवसेनेचे लोक सुद्धा म्हणू लागले, प्रचंड वाटप झालेलं आहे या निवडणुकीत. आम्ही नाही सांगत, मुंबईचे उमेदवारांच्या काही तक्रारी आहेत, लोकांच्या काही तक्रारी आहेत. एकतर आजकाल कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळवायचं म्हणजे सोपं नाही. तसा प्रकार BJPच्या जे पूर्वीपासून खूप काम करत होते त्यांच्यातल्या काही लोकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे काही जण त्याच्यातले नाराज पण होते. असं वाटत होतं लोकांना की आता काहीतरी वेगळंच होईल किंवा राज ठाकरे यांच्या भाषणामुळे मुंबईचे मराठी माणसं एकत्र येऊन पुन्हा मुंबईत शिवसेनेचं राज्य निर्माण होईल असंच वाटत होतं ना. कसं आहे की निवडणुकीत प्रत्यक्ष मनुष्य विचार करतो एक आणि घडतं भलतंच. याच्यातून आपल्याला काय दिसतंय सांगा बरोबर. आता कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतोय, पुराव्याने ते सिद्ध झालं तरच त्याच्यावर केसेस होऊ शकतात. आज लोकांच्या, नागरिकांच्या ज्या त्या भागातल्या अशा तक्रारी आहेत की अधिकारी पण यांचेच, पोलीस खातेही यांचेच, आणि यांनी प्रचंड मदिदा वाटलेला आहे सगळीकडे. मदिदा प्रचंड खर्च केलेला आहे. एवढंच नव्हे तर निवडणुकीच्या म्हणजे सुरुवात होण्या अगोदरच आमची माणसं पळवून नेली अशी चर्चा जोरात रंगलेली आहे, अजूनही आहे. पण एक गोष्ट मान्यच करावी लागेल, आज भारतीय जनता पार्टीचे लोकांची म्हणजे काय जबरदस्त आनंद साजरा करण्याचीच चढाओढ लागलेली दिसते. आता ह्या यशाच्या नशेमध्ये काय जण नको ते काय बोलू लागलेले आहेत, अशाही तक्रारी मधून ऐकायला मिळतात. खरं म्हणजे अजितदादा पवार यांचे आणि त्यांचेच एक शिलेदार पूर्वीचे पैलवान म्हणतात, आता मी त्यांचं नाव सांगत नाही, परंतु त्यांच्यात असं काही ते कलगीतुरा लावून दिला की त्यांनी पण फार अगदी हमें दिखाना है असं एक राजीव गांधीच्या काळात एक कार्यकर्ता नेहमी म्हणायचा, हमें दिखाना है. तर समोरचा आठवतंय चांगलं, मुंबईत त्या काळात शाबीर शेख नावाचा एक शिवसेनेचाच जबरदस्त कार्यकर्ता होता. त्यांनी एका भाषणात उघड बोलला होता, फिर हमें भी दिखाना है, तुमको देखना है तो. आता त्या काळात घडलेला तो विनोद आता आठवण्याचं कारण असं की शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की आनंद साजरा करत असताना म्हणजे आनंदाच्या मार्गाने साजरा करा, कुणाला त्रास होईल असं कोणतीही गोष्ट करू नका.
आनंद साजरा करीत असताना म्हणजे समोरच्याला दुःख होईल असं काही वागू नका असा त्याचा अर्थ होऊ शकतो. पण मित्रांनो, सर्व कार्यकर्ते म्हणा, सर्वच उमेदवार किंवा सर्व उमेदवारांचे लोक काय एकाच विचाराने चालणारे असतात का? काही ठराविक नियम ते पाळू शकतील. आता आमचा आनंदाचा मार्ग आम्ही घेणार किंवा आम्ही त्या पद्धतीने वागणार किंवा बोलणार पण म्हणे. अरे पण बोलून काय ते एकदाचा आनंद घेऊन तुम्ही मोकळे होणार का? पक्षाचा विचार काय असतो? कायमचा आनंद मिळत राहावा, कायमचा पक्ष वाढत राहावा. आता बघायचं असं की हे खरोखर किती काळ चालणार, हे कशा पद्धतीने चालणार. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात येत असेल की अलीकडच्या काळात आता कामच करावं लागेल. काम नसेल तर लोक पण काही मानणार नाही. कारण नुसतं मलिदा मिळतोय म्हणल्यानंतर घ्यायला काय हरकत आहे म्हणून सगळेच घेणार किंवा 4 मिळाले तर 5 का नाही, 5 मिळाले तर 10 का नाही म्हणणार. त्याला 10 आले असतील ना आपल्याला 3च देतोय म्हणणार. म्हणजे असं सध्या चालू आहे. हा जो इतरांच्या भाषेत मच्छी बाजार वाढत चाललाय, वाढत जाणार. मग आता मला सांगा, भाव पण वाढत जाणार की हो. म्हणजे सगळ्यांचं कल्याण होणार का नाही याच्यात? काय बोलता राव टॅम साहेब तुम्ही? म्हणजे काय त्यांना काही फुस लावताय का काय? नाही मित्रांनो, जमाना बदल गया. लाईफ बदलून टाकू, लाईफ बदलून टाकू, तर ती ही अशी लाईफ करून ठेवलेली आहे. आता सांगा, तुमच्याकडे काय उत्तर आहे का? तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपल्यानंतर तुम्हाला नाही फोडता आलं तर तुमच्या घरातल्याला तरी फोडता येईल का नाही? फोडाफोडी, झोंबा झोंबे, पळवा पळवी. आपली माणसं नाहीत म्हणून काय झालं, दुसऱ्यांची माणसं उभी करून आणा की काय फरक पडते? पण राज्य आणा. अहो विचार करा, मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती करोडो, कोट्यावधी करोडो रुपये आहे. हजारो करोड, म्हणजे हजारो कोट्यावधी रुपये. 5,000 करोड, 9,000 करोड, 50,000 करोड, असे करोडोची भाषा सध्या चालू आहेत. आता सर्वसामान्य बोलू लागलाय, कोट्यावधीची भाषा बोलू लागलाय. आणि इकडं अजून काही जण बोलतात की अजून तेच राग आळवला जातोय. मराठी माणूस, मराठी माणूस. अरे माणूस हा इमानदार असावा, चांगला असावा आणि शब्दाला जागणार असावा. अशा जर आपण निर्माण केला असेल तर ते त्या पद्धतीने भेटतील ना. आज लोक इतर पक्षातनं, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं या पक्षात उड्या टाकतायत. कशासाठी टाकतायत? त्यांना असं वाटतंय की त्यांना जर असा एक प्रश्न विचारला, असं 5 वर्ष तुम्ही जर समजा उद्या निवडून नाही आला तर तुमचं तर बोंबलच की सगळं. एवढे पैसे खर्च होणार, निवडणुका लढवायचे आजकाल काही सोपं राहिले का? आणि आजकाल मी लई इमानदार आहे, मी असा आहे, मी तसा आहे म्हणून लक्ष देतात का हो? बघा बरं, देतात का? कोणता पक्ष असा लक्ष देतोय की ते फारच इमानदार आहे म्हणून त्यांना द्या म्हणणार? काय तर लोक म्हणजे कार्यकर्ते असे म्हणतात की सतरंजा उचलणे आमच्या नशिबातच आहे, आम्ही ते उचलत राहणार. जे काय मिळते ते पदरात पडते ते पवित्र समजणार. काय चाललंय काय? अरे ये दुनिया बदल जाने का जाने की निशानी है. आलं का लक्षात? आता मी चांगला का तू चांगला, तू चांगला का मी चांगला, किती काय तरी इतक्या पुढचे बदमाशांना तिकीट द्यायचं चाललंय म्हणतात, गुंडांना तिकीट द्यायची चाललंय म्हणतात. एवढंच नाही तर गुंडांना तिकीट दिले गेलेली आहेत. अशी पुण्यातल्या नगरपालिकेत म्हणजे महानगरपालिकेत सुद्धा चर्चा चालू आहे. आणि काय तर उमेदवार तुरुंगात आहेत पण ते निवडून सुद्धा आलेत म्हणे. अरे वा 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 वा. बघा लोकशाहीचं किती म्हणजे प्रगती झाली असं म्हणायचं का काय म्हणायचं? प्रगतीच म्हणावं लागेल.
कुणी त्याच्यावर काय ऑब्जेक्शन घेतले का? कोण ऑब्जेक्शन घेते का? जो तो पक्ष काय समजतोय, आपल्या हातात दूरी आली पाहिजे, सूत्र आली पाहिजे. जिसकी लाठी उसकी भैंस, एक हिंदी म्हण होती, तीच म्हण आता इथं लागू पडत आहे. आणि हे चांगला प्रकार ओळखलाय. भारतीय जनता पार्टी म्हणजे मग काय आहे म्हणताना मस्त म्हणणार, अगदी सरळ मार्गी विकासाच्या मार्गावर आम्ही चाललोय आणि विकासाच्या मार्गाने जाणार आणि आमची माणसं निवडून येणारच, आधीच सांगू लागली. त्यांनी अगोदर सांगितलं होतं की त्यांचे इतके उमेदवार निवडून येणार आहेत म्हणून, आणि ते निवडून आले. सांगायचा मुद्दा असा आहे की आज अजितदादांना तिथे पुण्यात, मला वाटतंय मुंबईत शरद पवार साहेबांचं शेतकरी तिथं काही उमेदवार आलेले आहेत निवडून, परंतु बऱ्याचशा प्रमाणात त्यांची घसरगुंडी झालेली आहे अशी चर्चा चालू आहे. आता काय करणार, संपूर्ण आयुष्य यांनी राजकारणात घालवलं, अशा पद्धतीने तोंड द्यावं लागते. म्हणजे भले भले रती महारथी सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या वादळापुढे टिकले नाहीत. आता हे असे त्यांच्या बोलण्याला आपण काय, त्यांच्या तोंडाला आपण हात लावणार का? नाही लावू शकत ना. जे आहे ते सत्य मांडावं लागेल समोर. जे आहे ते फक्त एक आहे की त्यांनी काहीतरी काम केलं असेल ना, मुंबईत काही काम केलेलं आहे दाखवण्यासारखं, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून तर आज त्यांची वेळ आलेली आहे, त्यांचा उनका वक्त आया आहे आणि ते विराजमान झाले. मुंबई का किंग कौन असं म्हणतात. अरे मुंबई का किंग कोण? किंग वगैरे होत नसतो, मुंबईवर सत्ता कुणाची असं म्हटलं तर चालू शकेल. पण आता काय बोलणारचं कुणी असं अडवू शकणार नाही. इथं आपल्या इथं लोकशाही असल्यामुळे भारतात प्रत्येकाला अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे. आता इथून पुढं अतिशय जबाबदारीने निवडणुका पार पाडणार, एवढं मात्र खरं. आता जर तुम्ही ऐकलं असेल शिवसेनेचं भाषण, तर राज ठाकरे तर म्हणत होते, बघा ही मुंबईकरांची निवडणुकीची मतदानाची शेवटची वेळ आहे, तरच मुंबईत मराठी माणूस टिकला, अन्यथा कठीण आहे. मग आता बोलायचं काय? आता मराठी माणसाला जर या बीजेपीने महापौर बनवला, मग त्यांनी त्यांच्या शब्दाला जागले असं म्हणता येईल का? नाही. कसं आहे, त्यांना पण बदलावं लागेल ना, कारण आता इतकी प्रचंड सत्ता मिळाली म्हटल्यावर त्यांना लक्षात येईल की अरे आपण काही जबाबदारी काही गोष्टी कराव्याच लागतील. इथून पुढं ते केलं तरच ते सगळेजण आपापल्या क्षेत्रात पुढे जातील. अन्यथा हे प्रकरण, राजकारणाचं प्रकरण सगळंच बसायला पुढच्या निवडणुकाच याव्या लागतात. तोपर्यंत ते चालूच असतं आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत राजकारण उभं राहू शकतं. मित्रांनो, आपल्याला हे पाहायचंय की आता देशातल्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या तरच राजकारणात पक्ष टिकणार आहे. हे 2026 साल सांगत आहे की बाबांनो बघा, 25 पर्यंत गेलं की आतापर्यंत 2025, आता 2026 साल सुरू झालाय. आता लोकांचा विचार करावा लागेल. जगातल्या प्रत्येक देशात सगळीकडे धुमाकूळ चालू आहे, सगळीकडं अनागोंदी कारभार असल्यासारखा दिसून येते. आलं का लक्षात? आणि भांडण लावणारे, युद्ध पेटवणारे हे देश कोणते आहेत, काय आहेत, ते काय करतात, आता छोट्या छोट्या देशाला सुद्धा लक्षात येऊ लागले. त्याच्यामुळे काय थोडंसं
फरक पडेल. पडणार का नाही? निश्चितच.